1942ची चलेजाव चळवळ प्रत्येक युवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारवलेला होता. देशासाठी काहीतरी करावे हा ध्यास घेऊन गांधीजींच्या चलेजाव चळवळीत सामील झाला होता. काशीनाथही आपण काहीतरी करावे या स्फूर्तीने हातात डफ घेऊन गावोगाव फिरू लागला आणि पोवाडे गाऊ लागला. इंग्रजांविरुद्ध कवने रचू लागला. एके दिवशी इंग्रजांनी त्याला अटक केली तेव्हा अख्खा वाढवण परिसर कित्येक दिवस चूल पेटली नव्हती, कारण तेव्हा काशीनाथ फक्त 16 वर्षाचा कोवळा मुलगा होता. आणि तो दिवस उजाडला. आपली भारतमाता परकीयांच्या बंधनातून मुक्त झाली. देश स्वतंत्र झाला. ती स्वातंत्र्याची पहाट काशीनाथाने आपल्या कवनानं रचून मुक्ततेची जणू बांगच दिली होती. काळ सरकत राहिला. संसाराच्या रहाटगड्यात आपल्या हातून कधी डफ सुटला हे त्याचे त्यालाच कळलं नाही. आज काशीनाथ 76 वर्षाच्या आपल्या वयात पदार्पित आहे. शिवाजी महाराज आपल्या राज्यामध्ये जासूस ठेवायचे. आता त्याची एक कविता आहे का? खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई हे वड्या. पुण्या गावसे पाटीला पण कुठे चालला असे शिवही ओलांडून तीरसे. लगामखेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणून हसण्यावारी वेळ नका नेऊई मला का ओळखले हो तुम्ही. मुलांनो म्हणा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई हे वड्या. मुलांनो, आजच्या पुरतं हे ठीक आहे. आता आपण संध्याकाळी भेटू. चला. काय रे केशव, हक्का कळशी? अरे काय सांगू तुला? बस 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 बस. अरे काय करू केशव? मग पेपरामध्ये बातमी आली आहे की आपल्या वाढवण येथे सरकारी जेटी बांधू पाहतोय. काय करूया? अरे कसं शक्य आहे केशवा? सरकारला काही नियम वगैरे आहेत का नाही? आणि आपण ते नियम आपण जाणतो ते सरकारला आपण जाणून देऊ. अरे पण सरकारच्या पुढे आपण जाणार तरी कसे? सरकार पुढे जाणं नाही म्हणत, सरकारला त्यांच्या नियमाची जाणीव करून देणं असं म्हणतात. चल, आपण एक काम करू. आपण निवेदनच लिहून टाकू. ओठ 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 ओठ. आपण लिहून टाकू, निवेदन लिहून टाकू. बोल. प्रति लिहायचं हे हा प्रांताला. प्रांताला लिहायचं. बोल. हा. प्रति माननीय प्रांत अधिकारी मुक्काम पोस्ट डहाणू हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. आम्ही स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई. वरून जो वटहुकूम येणार त्याची अंमलबजावणी आम्ही करणार. अरे जगदाळे, जे साहेब हे घ्या आणि त्यांना शिक्का भरून द्या. जी साहेब. काय म्हणतो साहेब, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जरी प्रोजेक्ट असला, स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रोच शिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट करणार काय? त्यामुळे माझी एक विनंती आहे, तुम्ही थोडंसं याच्यात लक्ष घाला. धन्यवाद. साहेब, याच्यावर आपली स्वाक्षरी तर करा. स्वाक्षरी करा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. काशीनाथ, जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुमच्यासाठी करू. धन्यवाद साहेब, धन्यवाद. येऊ आपल्या जागी. आले आले. हो, कुठे जाऊन आलात? सकाळच्या रामप्रवरापासून आपण गेला होता. काही झाली का कामं शासनाची? होती कामं होती. हो, पण किती थकलात तुम्ही. चला, जेवण झालंय हो ना? हो, सगळं तयार आहे. चल या.
बाबा हो बस जरा ताई रस्त्याच्या भाकऱ्या बाजूला बस तरी दुनियादारी काय म्हणायचं तुला हेच ती थांबवा ताई लष्कराच्या भाकऱ्या बाजूला हे कदापि शक्य नाही. जीवात जीव असेपर्यंत मातृभूमीची सेवा करतच राहणार मी. हो पण तुमची तब्येत काय झालं बरं रे माझ्या तब्येतीला? आज म्हणाल असतं 10 जणांना वळवी. लोळबालो मग 10 काय अगदी 100 जणांना लोळबाल माझी नाम आहे. हो पण जरा स्वतःकडे बघा बाबा तुमचं वय झालं आहे. उद्या तुम्हाला काय झालं म्हणजे हे बघ मुकेश, मुकेश बस झालं आता. हो पण आई मी काय म्हणतोय तुला जिवंत आहे मी अजून त्यांचं सर्व काही करायला. थांबव तो विषय. हे तुमचं रोजचं भांडत कटकट. बोलू द्यायचं असं त्याला काळजीपोटी बोलतो तो. हेच तुमच्याशी कसं वागावं ना हेच मला कळत नाही. ही रोजचीच कटकट होऊन बसली मला. ह्यांच्या भांडणात मलाच रोज मरावं लागतं. भरल्या ताटावर मस्त उठून आहे. हे बघ माझा काहीही चुकलेलं नाहीये. हो पण बंधू आणि भगिनींनो, सरपंच म्हणून आपण इथे उपस्थित झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. काशीनाथ व त्यांची मंडळी ह्या लोकांनी वाढवण बंदराविषयी जी निवेदन सादर केली आहेत त्याच्यामध्ये काय दुष्परिणाम होणार आहेत, मच्छीमार, शेतकरी, कष्टकरी हे वंचित होऊन देशोदेश लागणार आहेत. म्हणून त्याकरिता त्या मंडळीने जिल्हाध्यक्ष, प्रांत, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, मुख्यमंत्री, संबंधित अधिकारी व तलाठ्यापर्यंत सर्वांना निवेदन सादर केले आहेत. फक्त ती मंडळी त्या उत्तराची वाट पाहत आहेत. उत्तर काय येते त्याप्रमाणे कारवाई करण्याची तयारीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार मंडळी. आई बाप म्हणजे आपले मायबाप सरकार. आपलं सरकारवर प्रेम आहे, आपलं देशावर प्रेम आहे. आपलं देशावर जर प्रेम आहे तर आपल्या ग्रामावर आपलं प्रेम का नाही? आणि जर आपलं ग्रामावर प्रेम असेल तर वाढवण ग्रामावर सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. तोही आपल्या देशाचाच अविभाज्य घटक आहे. वाढवण बंदर करू घालण्याची धारणा जी सरकारची आहे त्याला संविधानात कुठेही स्थान नाही. सरकारला काही नियम आहेत. सरकार नियमबाह्य काही कामं करू शकत नाही. आमच्या परीने आम्ही भरपूर निवेदनं दिलेली आहेत. उद्या वेळ पडली तर आंदोलन छेडू, पण वाढवण बंदर होणार नाही ह्याची खात्री देऊ आणि तुमची फसवणूक होणार नाही याची मी ग्वाही देतो. हो काशीनाथ बाबा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. काशीनाथ बाबा तुम लढो. लढो म्हणजे कपडे मी सांभाळतो, तुम्ही लढा, आम्ही मागच्या मागे पळून जातो असं व्हायला नको. वाढवण बंदराचा निषेध. वाढवण बंदर रद्द करा, रद्द करा. रद्द करा, रद्द करा, रद्द करा. काशीनाथ बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साथ है, साथ है. समुद्र आमचा, कोळ्यांचा. नाही कुणाच्या बापाचा. वाढवण बंदर रद्द करा, रद्द करा. रद्द करा, रद्द करा, रद्द करा. नमस्कार काशीनाथ बाबा, मी रामा पाडवे. अरे वा 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 वा, तुम्हाला कोण ओळखत नाही हो या भागात. आमचं भाग्यच म्हणावं, तुम्ही आम्हाला ओळखलं. तुम्ही सर्वांनी निवेदनं दिलीत पण आम्हाला मात्र विसरलात. हे पहा, मी कुठल्याही राजकीय पक्षाला निवेदन दिलेलं नाही. का? कोणताही पक्ष येऊ, राजकीय कारभार हा पक्षच चालवतो. हे बघा आमदार साहेब, आमदार म्हणालात, आत्ता आम्ही निश्चिंत झालो. मला जर निवडून दिलं तर मी या वाढवण बंदराच्या विरोधात उभा राहीन. रामा, विरोधात. तर आता आमच्याकडे वाढवा बंदर होऊ पाहत आहे आणि वाढवा बंदरामुळे शेतकरी आणि मच्छीमार हे समोर नष्ट होणार आहेत.
तर त्यांचा संशय बाजू म्हणून हे बंदर हाणून पडलं पाहिजे अशी बाजू तुम्ही म्हणली पाहिजे, तर आम्ही तुझ्या पाठीशी सदैव उभे आहोत आणि तुम्हाला एकमुखाने आम्ही निवडून देऊ. होय, नक्कीच, अगदी निर्धास्त राहा. नमस्कार. नमस्कार. इथे आलोय मी हे सांगायला की वाढवण बंदर बनतंय, त्या विरोधात आपल्याला उभं राहायचंय सगळ्यांनी. आता आपल्या निवडणुका पण तोंडावर आलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांना एकच विनंती आहे, जसं सरपंच साहेबांशी माझं बोलणं झालंच आहे की ह्या वेळेला आपण रामा पाडवे जे आपले उमेदवार आहेत त्यांनाच निवडून देऊया. तुमची सगळ्यांची संमती आहे का या गोष्टीला? तुम्हाला भेटायला आलोय. आपल्या वाढवण बंदराच्या बद्दल मी तुम्हाला सांगायला आलोय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता जशी शांतता पाळली आहे, ज्या पद्धतीने तुम्ही मला ऐकताय त्याच पद्धतीने पुढेही आपण सगळे एकजूट होऊन हे वाढवण बंदर होणार नाही याची खबरदारी घेऊ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुढील काही असल्यास तुम्हाला जाणीव देण्यात येईल. धन्यवाद. अरे वा 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 वा. काय झालं डोळ्याला? अच्छा, चला चला, मग आपण एक काम करू, आधी डॉक्टरकडे जाऊ. चला, कोट द्या मला, कोट दे. अरे वा 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 वा, आणला कोट, बरं झालं बाबा. चला 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 चला. टोपी, अरे वा, टोपी पण आणलीस. शाबास शाबास. चला 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 चला. नमस्कार. हे लक्षात ठेवा की आम्ही जनतेने तुम्हाला, आम जनतेने निर्विवाद निवडून दिलेला आहे आणि शेतकरी मच्छीमार जगलावाने वाढवून बंद झालाच पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. हे काम पूर्ण करावं. हो, नक्की नक्की. सुखद पण नाही. अरे छकुले, पेपर आणलास होय? वा रे वा. जा जा खेळायला जा. चला चला खेळायला चला. चला पेपर वाचूया. घात केलाय, घात. वाढवण बंदर होणारच. घात केलाय. घात झाला. घात. बाबा,
तुमच्या वडिलांची मानसिक स्थिती आहे ती जरा चांगली नाही आहे. त्यांना मी आता चेकअप केलं. मी तुम्हाला काही औषधी गोळ्या देऊन देतो दवाखान्यात, त्या माझ्याकडून घेऊन जा आणि संध्याकाळी मला त्याचं काय रिपोर्ट वगैरे ते दाखवा. मग आपण बघू ते पुढचं काय. हां, आजोबा काय झालं तुम्हाला? आपलं गाव जाणार, आपलं घर जाणार, आपलं सगळं जाणार. आपल्याला नवीन ठिकाणी जागा देणार. आपण नवीन ठिकाणी जाणार तेव्हा तुम्ही गाणं बोलणार. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा. आजोबा, आजोबा, आजोबा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळाची आवडी पडेल बा जेव्हा, काळाची आवडी पडेल बा जेव्हा, काळाची आवडी पडेल बा जेव्हा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण, सोडविना बंधू पाठीची बहीण. शेजाची कामीण दूर राहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा. ए दादा, तोखाने आगपेटी का रागपेटी? अरे इगे माचीस, मी तुमच्यापेक्षा बारका माणूस आहे, पण विडीनं तंबाखू खायला बरं नाही. हे शरीराला हानिकारक आहे. दादा तू कडसोर वाढवणच मी आ? वाढवणच तू काय करता? मी टाकायला आलतो. आवणीला माणसं याव्यात कादव करायला लावले. कवडीक जमीन आहे हाय 4 एकर. काय पण मजूर यांना- बिजूर काय येतं का नाही यंदा आज 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 याव्यात. अच्छा, आवणी करायची आहे. कडसं बात करव्या केली आहे. यंदा कोळपीला पाहिजे होती पण यंदा डांगीत लावता. केव्हा डांगी केलं इथं ना? पीस पियाला बरी ना फुरफुर. हा पेज लवकर पण होते. हा हा ये 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 कुठे गेला होता रे? खाडी घादाल खाडी काय नेवट्या धराया हा नेवट्या पक्क्या गावाचा ना आता काय माझा भास माझा भाडगोबा असं तो पहिलाची धंदा त्या धंद्यावर जगलो पोरा भाला तिथे गेली त्याचा काय घरिया सगळे खाली मला जेवल निवटे हा चिंबोरी धरून आहेत आणि तेव्हा जगत या दर्याचा आणि खालीचा भारी संघ उपकार तेव्हा भारी संघ उपकार आहे. या दर्या हा या खाडी हा आपल्यावरती एवढा उपकार होतं का हानी तेवढा थोडासाच बघ. बरोबर बोलला तो. उपकार म्हणजे काय जाम भारी उपकारान आमचे बापदादा ना मला डायमेकिंग मध्ये टाकला ना मी मासेमारी दूर झाला तरी पण धंदा बा आमचा एकदम मस्त चाललाय टकाटक.
तरी पण आम्ही कवा कवा जाता ना खडकात पगारात पगारात मावर दरवेळेला बेट कवा आणि ते जातात मित्राबरोबर बेट भाजी एवढा आपण सुखी आहे मस्त पैकी. ए तू बामण चाललो बघ बामण. अरे तो यो मिळू तो काशीनाथ त्या 10 आज जाईल. अरे आपल्याला गेले पाहिजे चला घरात जाऊन तयारी करून आपलं परत यावं लागेल. चला तयारी करून येऊ चल. पित्रांना संबोधायचं. हे फुल घेऊन पिंडांवर पाणी टाकायचं. हे स्थान जिथे आज तू तुझ्या वडिलांचे श्राद्ध घालत आहे ह्याच जागी श्री प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचे म्हणजेच राजा दशरथ यांचे दशपिंड केले होते. म्हणून हे जागा खूप पवित्र आहे. ह्या जागेवर शंख मिळतात. ते पूजेसाठी वापरले जातात. संपूर्ण भारतामध्ये पूजेचे शंख मिळण्याचे हे तिसरे स्थान मानले जाते. म्हणून या जागेस शंखोदर असे संबोधले येते. या जागेवर तुझ्या वडिलांचे पिंडदान केले म्हणून मी ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आता हे घ्यायचं आणि समुद्रामध्ये विसर्जन करायचं. नमस्कार, मी अश्विनी. शेकडो वर्षापासून इथे सर्व जाती धर्मांची लोक राहत आहेत. त्यात आदिवासी सुद्धा. आदिवासी म्हणजे कोण? जो कैक वर्षापासून राहत आहे तो प्रथम रहिवासी. तुम्ही सुद्धा इथे प्रथम रहिवासी. तुम्हालाही संविधानाने अधिकार दिलेला आहे लढण्याचा, पण शांतपणे सरकार दरबारी आपले मत पटवून देण्याचा. पाय खाल्ली माझ्या बाबांनी. गाव वाचला पाहिजे, परिसर वाचला पाहिजे. अगदी जिल्हा पातळीपर्यंत नको तिकडे खेटा मारले. ऊन नाही, पाऊस नाही, फक्त एकच गॅस, वाढवण बंदराचा निषेध. अक्षय यांना आम जनतेला आश्वासन दिलं की आपण एकमताने यांना निवडून देऊया. त्यामुळे आम जनतेच्या पाठीशी उभे राहून त्यांना एकमताने राजकारणावर निवडून दिलं. परंतु त्याच राजकीय लोकांनी या वाढवण बंदराच्या करारावर सह्या करून आपला विश्वासघात केला. शेकडो वर्षापासून आपण सबंजीन कोली लोक म्हणजे मावरा मारूनच पोटा भरतात. मांगेला, वाडवळ, भंडारी, ब्राह्मण, सुतार, आगरी, देवकर, डॉक्टरी अगदी गुण्या गोविंद नेकोपांद्रेला. पण एकदा काही वाडवळ बंदर आईलो म्हणजे आपण कया न ते कया दाक्षी ताटात तूट. कुणाला काय नेऊन टाकतील ना कुणाला काय नेऊन टाकतील सांगता येई नाही. 2 मिनिटं आपण काशीनाथ बाबांच्या आत्म्याला शांती लावा यासाठी 2 मिनिटं आपण स्तब्ध उभे राहू. कोणी हो उभं राहू नका. बरोबर बोलतात काही तुम्ही. हो, माझ्या वडिलांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहण्यापेक्षा आपण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वाढवण बंदराला निषेध करूया. समुद्र आमचा, कोळ्यांचा, रद्द करा, रद्द करा. आश्चर्य वाटलं मला बघून. मी अजून जिवंत कसा? नाही कळालं. अहो, आता आपण बघितलेली ही कथा काल्पनिक, त्यातली पात्र काल्पनिक. मी रंगवलेला काशीनाथ सुद्धा काल्पनिक, पण वास्तव त्यातल्या व्यथा निसर्गरम्य परिसरात असलेल्या वाळवंटच्या नजदीकचं शंखोद्वार ते सत्य, तेच खरं सत्य. अहो, पवित्र आणि ऐतिहासिक शंखोद्वार. पवित्र अशासाठी की श्रीरामानी स्वतःच्या पित्याचं दशरथाचं दशक्रिया विधी सुद्धा शंखोद्वारी केल्या. आज पूजेला वापरणारे शंख, जिवंत शंख, ते सुद्धा शंखोद्वारीच मिळतात. आणि असे शंख मिळण्याचं हे भारतातलं फक्त 3रं स्थान आहे. वाळवंटचा समुद्रपट्टा म्हणजे माशांचं संवर्धन करणारा पट्टा, म्हणून ह्या पट्ट्याला गोल्डन बेल्ट असे म्हणतात. पुन्हा हा भाग कोकणात मोडतो. तसंच इथलं रम्य मंगल आणि निसर्गाने ओतप्रोत भरलेलं हा पट्टा म्हणजे हरित पट्टा, ग्रीन बेल्ट.
त्या रंगमंगल वातावरणाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण येतात. देशावर आमचंही प्रेम आहे आणि प्रगती कोणाला नकोय, पण प्रगतीच्या नावाखाली रोजगार निर्मिती करू असं सांगून दिशाभूल करणाऱ्या गरीब जनतेला, भोळ्या भाबड्या जनतेला फसवणं हे आम्हाला मान्य नाही. ज्याप्रमाणे एक उदाहरण आहे, पोफरण गावाचा बळी घेतला गेला, तसंच या वाढवण आणि वाढवणच्या परिसरात असलेल्या सगळ्या गावाचा बळी घेतला जाईल. सहन करणार का तुम्ही? नाही ना? तुम्ही, तुमच्याशी बोलतोय मी. अहो, लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या गरजेनुसार लोकांसाठीच केलेलं सरकार, यालाच लोकशाही असे म्हणतात. म्हणूनच आपण सर्वजण एकत्र येऊ. महापुरुषांनी सांगून गेलेत, एकत्र या, संघर्ष करा, संघटित व्हा, संघर्ष करा. चला आपण एक होऊ. समुद्र आमच्या कोळ्यांचा, नाही कुणाच्या बापाचा. समुद्र आमच्या कोळ्यांचा, समुद्र आमच्या कोळ्यांचा. वाढवण बंदराचा, वाढवण बंदराचा.